Hello dear students friends, today we are going to start first law of thermodynamics for various process. So in these various process we have seen the firstly process isothermal process. Here is iso means same and therm means heat. आणि यामध्ये आपण जे काही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहेत तर त्याचं मॅथमॅटिकली जे एक्सप्रेशन आहेत ते आपण बघणार आहोत. द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि ते आहेत डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे आपण बघितलेलं आहे. आता यामध्ये इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर इज कॉन्स्टंट आणि आपल्याला माहीत आहे की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहेत म्हणजे डेल्टा टी इज इक्वल टू 0 आणि त्यावरून देअरफोर आणि जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी ही कॉन्स्टंट असणारच म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू 0 आणि त्यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये डेल्टा यू इज इक्वल टू 0 मीन्स 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आणि त्यालाच आपण ऑर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू आणि ह्या इक्वेशनला आपण 4.14 हे लेबलिंग केले. आता यामध्ये हा डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू का आहे तर ते आपण बघणार आहोत. इथे द हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम इज एंटरली यूज फॉर डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग. आता इथे जी काही सिस्टीम जी हीट ॲब्झॉर्ब करणार आहे ती पूर्णपणे तर तो वर्क डन करेल सराउंडिंगवरती आणि तिथे व्हेन द वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग इट्स रिझल्ट इन रिलीज ऑफ हीट्स आणि ज्यावेळेस सिस्टीमकडनं सराउंडिंगवरती वर्क डन होईल त्यावेळेस जी हीट आहे तर ती रिलीज होईल. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत सेकंड प्रोसेस दॅट इज अन ॲडॅबॅटिक प्रोसेस. आता ह्या ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. जे ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये हीट ही एक्सचेंज होत नाही कोणाकडनं तर सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे म्हणजे हेन्स क्यू इज इक्वल टू 0. तेच आपण फर्स्ट लॉमध्ये एक्सप्रेस करणार आहोत. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मीन्स 0 प्लस डब्ल्यू आणि यावरून आपल्याला मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू आणि ह्या इक्वेशनला आपण 4.15 लेबल केले आणि त्यावरून दच अशा प्रकारे अँड इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द वर्क डन ऑन इट. आणि ते इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाल्यानंतर सिस्टीमवरती वर्क डन होते. इफ द वर्क इज done by the system on the surrounding at expense of its internal energy, the internal energy accompanying the adiabatic process would decreases. आणि इथे जे वर्क डन आहेत सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे झाल्यानंतर जी काही पूर्ण इंटरनल एनर्जी आहेत तर ती इंटरनल एनर्जी तिथे सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे गेल्यानंतर जी ॲडॅबॅटिक प्रोसेस आहेत वुड बी डिक्रीज होईल. त्यानंतर थर्ड नंबरची प्रोसेस आहेत आयसोचोरिक प्रोसेस आणि ह्यामध्ये जो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहेत फर्स्ट लॉचा तो आपल्याला माहीत आहे की डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आणि सिन्स आणि वर्क डन हे आपल्याला माहितीच आहेत की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू डेल्टा व्ही आणि यावरून डेल्टा यू इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू डेल्टा व्ही आणि ह्या इक्वेशनला आपण 4.16 लेबल केले आहेत. आणि यावरून आता इथे ही जी काय आयसोचोरिक प्रोसेस आहेत इन दिस आयसोचोरिक प्रोसेस द रिॲक्शन कॅरिड आउट इन अ क्लोज कंटेनर व्हॅल्यूम ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट. आता इथे आपल्याला माहिती आहे की ह्या जेव्हा आयसोचोरिक प्रोसेस आहेत यामध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्या रिॲक्शन एका क्लोज कंटेनरमध्ये होतात आणि इथे जो व्हॅल्यूम आहेत सिस्टीमचा तर तो कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे आपण हेन्स डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 आणि डेल्टा यू इज इक्वल टू क्यू
व्ही. आता व्ही जो आहे तर तो इथे सफिक्समध्ये आहेत, म्हणजे इथे जो व्हॅल्यूम आहेत, व्हॅल्यूम ऑफ द सिस्टीम तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि यावरून आपल्याला इक्वेशन 4.17 मिळेल. आणि दच द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज डन ड्यू टू हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम. आता इथे सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे तर ती चेंज केव्हा होईल, तर ज्यावेळेस हीट ट्रान्सफर होईल आणि तेव्हा जो व्हॅल्यूम आहे तर तो कॉन्स्टंट असेल. आता इथे द सबस्क्रिप्ट व्ही इन क्यू व्ही इंडिकेट हीट इज ट्रान्सफर ॲट द कॉन्स्टंट व्हॅल्यूम. आता इथे आपण क्यू व्ही म्हणजे हा जो व्ही इंडिकेट केला आहे तर हा काय आहेत, तर हीट इज ट्रान्सफर म्हणजे हीट ट्रान्सफर होते आणि त्यावेळेस जो व्हॅल्यूम जो आहे तर तो कॉन्स्टंट असतो. आता त्यानंतर फर्दर यू म्हणजे इंटरनल एनर्जी बिईंग अ स्टेट फंक्शन्स, हे आपल्याला माहितीच आहेत की इंटरनल एनर्जी स्टेट फंक्शन्स आहेत आणि या क्यू इज ऑल्सो स्टेट फंक्शन्स, म्हणजे इथे क्यू व्ही हा जो आहे हाही स्टेट फंक्शन्स आहेत. त्यानंतर लास्ट जी प्रोसेस आहेत तर ती प्रोसेस आहेत आयसोबॅरिक प्रोसेस. आता ह्या आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये युजली केमिकल रिॲक्शन आर कॅरीड आउट इन द ओपन कंटेनर अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता या आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये काय होतं की ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत तर ह्या ओपन कंटेनर मध्ये होतात आणि त्यावेळेस जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तर ते कॉन्स्टंट असतं. आणि इन such a reactions the delta V is not equal to 0. आणि तिथे जो रिप्लेसिंग आहेत क्यू तो रिप्लेस करणार होतो आपण क्यू पीने, म्हणजे इथे जो प्रेशर आहे तर तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट असणार आहेत. आणि अँड क्यू पी मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू डेल्टा व्ही इन इक्वेशन 4.16. आता ते इक्वेशन आपण 4.16 मध्ये ठेवणार होतं आणि आपल्याला आपल्याला मिळणार आहेत क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस एक्सटर्नल प्रेशर पी एक्स टी इंटू डेल्टा व्ही, आणि ह्या इक्वेशनला आपण 4.18 असं लेबल करणार आहोत. आणि द रिॲक्शन कॅरीड आउट इन अ ओपन कंटेनर अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आर कॉमन इन केमिस्ट्री. A special symbol delta H, the enthalpy change is given to indicate heat change occurring at constant pressure. आता इथे ज्या रिॲक्शन्स कॅरीड आउट होतात तर त्या ओपन कंटेनरमध्ये होतात आणि तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कॉन्स्टंट असतं. हे केमिस्ट्रीमध्ये कॉमन आहेत आणि तिथे जो स्पेशली सिम्बॉल आहेत डेल्टा एच आणि तो काय तर एन्थाल्पी चेंज इन अ गिवन तो इंडिकेट करतो की हीट चेंजेस ऑकरिंग ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर्समध्ये. थँक्यू.